स्टेशनच्या परिसरामध्ये जे 150 मीटरमध्ये फेरीवाले बसतात ते तिथे बसू नये, जो कोर्टाचा आदेश आहे त्याचं पालन व्हावं याच्यासाठी आम्ही आज एक 10 दिवस आमचे जे शहर प्रमुख आहेत अभिजित सावंत ते उपोषणाला बसतात आणि आयुक्तांचा आम्हाला निरोप आला की तुम्हाला इथे चर्चेकरिता बोलवलं आहे, म्हणून आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर आम्ही आयुक्तांना सगळे पुरावे दाखवले, सगळे फोटोग्राफ्स दाखवले की कशा प्रकारे गैरवापर चाललेला आहे त्या जागेचा वगैरे वगैरे. परंतु मला असं वाटतं की आयुक्तांनी आम्हाला 1-2 ओळीचं उत्तरी देण्यासाठी नकार दिला. आम्हाला त्यांनी सांगितलं की देणार नाही आणि आयुक्तांचं वर्तन बघता मला असं वाटतं की आज त्यांनी चुकीचं वर्तन आमच्याबरोबर केलेलं आहे आणि अंगावर खेकसून ते बोललेले आहेत आणि एका महिलेला बोललेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आयुक्तांना बहुतेक इथला ताण सहन होत नाही आहे महानगरपालिकेचा, असं काहीसं चित्र आहे. तर त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा याबाबत आणि असं चालणार नाही. आम्ही महासभेमध्ये याच्या अगोदरही अनेक आयुक्तांबद्दल बोललेलो आहे, त्यांना अनेक प्रश्न विचारले, धारेवर धरलेले आहे, परंतु आयुक्तांनी किती संयमाने उत्तर दिलेलं आहे आम्ही बघितलेलं असताना आज मला जे इथले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत अभिनव गोयल यांचं वर्तन थोडंसं विचित्र वाटलेलं आहे आणि त्यांना असं मला वाटतं की पुन्हा एकदा शिक्षणाची गरज आहे. त्यांनी पुन्हा एकदा प्रशिक्षण घ्यावं जाऊन की महिलेशी किंवा इतर जे निवेदन घेऊन येतात त्यांच्याशी कसं बोलावं ते. त्यांनी त्यांचं आपण संयम त्यांनी सोडलेला आहे आणि त्यांना कळलं नाही ते काय बोलत आहेत आणि अत्यंत चुकीचं आहे.